दंडवत. पवते पर्वाचा सुवर्णकाळ सुरू आहे. पवते संपन्न झालेले आहे, होत आहेत. अनेक लोकांना प्रत्यक्ष येणं शक्य होत नाही, म्हणून काही जण पवतं पाठवतात. हाही चांगला प्रयत्न आहे, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्यक्ष जायला हवं, पण नाही जाऊ शकत तर निदान हा तरी पर्यायाचा स्वीकार करायला पाहिजे. दंडवत. मी धनंजय लोणारकर महानुभाव. नेहमी यूट्यूबवरती इन्फॉर्मेशन देत असतो, माहिती देत असतो की आपल्या पंथाचे सण साजरे करत असताना काय काय करायला हवे. जसं गुरुपौर्णिमा अर्थात पवते पर्व हे सर्वांसाठी महत्त्वाचं असतं. आज माझ्यासाठी असंच माझ्या एका शिष्याने पुण्याहून, ज्याचं नाव आहे चिरंजीव अथर्व संदीप मोहोळ, दरवर्षी न चुकता पवतं पाठवतो. प्रत्यक्ष येणं होत नाही तर तो पवतं पाठवतो आणि पाठवायलाच पाहिजे. नाही प्रत्यक्ष तर निदान आपण ह्या पर्यायाचा तरी अवलंब करायला हवा. कारण प्रत्यक्ष जाणं प्रत्येकाला पॉसिबल शक्य होत नाही, तर त्यानं हा पर्याय स्वीकार केला पाहिजे. आणि ते पवतं पाठवताना तो स्वतःच्या हाताने करतो, दरवर्षी न चुकता पाठवतोय. यावर्षी माझ्या मनात आलं, चला त्यानं पाठवलेल्या पवत्याचं अनबॉक्सिंग करूया. कोण मोबाईलचं करतं, कोण कुठल्या वस्तूचं करतं. आपण देवाच्या संदर्भातली जी एखादी वस्तू आहे त्या वस्तूचं करायला हरकत नाही. आणि म्हणून त्यानं पाठवलेलं पवतं त्यानं स्वतः शारीरिक कष्ट घेऊन पवतं तयार केलेले. हा एक महत्त्वपूर्ण संदेश आहे की आपण पवतं ज्या त्या स्थानावरती जातो, तिथे विकत घेतो आणि तिथेच देतो. आपण कष्ट करायला हवं. शारीरिक कष्टालाही तितकंच महत्त्व राहतं. आणि हे असं छान पवतं बनलेलं आहे. माझ्यापर्यंत पोहोचलेले या पवत्याचा नक्की स्वीकार आहे. मस्त डिझाईन, पॅचेस लावलेले, त्याला छान असे झुमके पण सोडलेले आहे. संदीप भाऊ, रेश्माताई आणि अथर्व यांनी पाठवलेले हे पवतं सहर्ष स्वीकार आहे. आणि असाच प्रत्येक विधीत आपला सहभाग नोंदवावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्ही सर्वांनी मी पवतं कसं बनवावं याचा व्हिडिओ टाकला होता, बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे. किती जणांनी प्रयत्न केला, किती जणांनी पवतं घरी बनवले हे मला माहिती नाही, पण आपण पवतं बनवून पाठवणं हा एक महत्त्वपूर्ण विधी आणि ते बनवायला हवं. हे कष्ट आहे, संसारासाठी खूप सारे कष्ट घेतो. देवाच्या वर्षातून एकदा येणाऱ्या या विधीसाठी आपण घ्यायला हवं असं मी सगळ्यांना आवाहन करेन. थांबूया. दंडवत प्रणाम.